श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की जगात मला जास्त दुःख आहे का? हे दुःख, हा त्रास माझ्याच वाट्याला काय? हे भोग मलाच का भोगावं लागतात? अशा लोकांसाठी एक सहल फक्त एका दिवसाची. तर श्रोते हो, सकाळी लवकर उठा आणि बाहेर फिरायला जा. तुम्हाला काही मान्यवर मंडळी पळताना दिसतील. त्यांना विचारा, तुम्ही का पळताय? तर ते सांगतील, पोट कमी करायला, कारण अनेक आजार झालेत म्हणून. यानंतर श्रोते हो, तुम्ही शेजारच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये जा. तिथं गरीब श्रीमंत, गरीब चेहरा करून, पडलेला चेहरा करून तिथं बसलेला दिसेल. यानंतर एखाद्या मंदिरात जा. जाताना गरीब भिकारी तुमच्याकडे भीक मागेल आणि मंदिरात श्रीमंत भिकारी देवाकडे भीक मागताना दिसेल. यानंतर रेशनिंग, बिल, फी त्या भरणाऱ्यांच्या रांगेमध्ये जा. पैसा असूनही काहीतरी घेण्यासाठी तिथं असोसलेली लोक दिसतील. त्यानंतर एखाद्या अनाथ आश्रमात जा. लहानपणी जवळचे सोडून गेल्यानं प्रेमासाठी भुकेलेलं चेहरे दिसतील. यानंतर एखाद्या अपंगाच्या आश्रमात जा. स्वतः एखाद्या अवयवाशिवाय ते तुम्हाला तिथं जगणारे भेटतील. आणि श्रोते हो, यानंतर तुम्ही घरी या आणि मग शांतपणे विचार करा की माझं दुःख मोठं आहे का आज दिवसभर भेटलेल्या लोकांच्या पेक्षा? आणि श्रोते हो, रात्री दुसऱ्याचं दुःख पाहून तुम्हाला झोप येणार नाही. आणि मग लक्षात येईल की त्यांच्या दुःखात तुम्ही तुमचं दुःख हे विसरून गेलेलं असाल. श्रोते हो, या जीवनामध्ये आपल्यापेक्षा जगामध्ये हजारो पटीनं दुःख भोगणारे आणि तरी आनंदानं जगणारी लोक आहेत. पण तरीही आपलं दुःख मोठं वाटतं, कारण ते आपल्याला भोगावं लागत असतंय. श्रोते हो, आपल्या दुःखाचा, आपल्या संकटाचा बाऊ कधीच करू नका, कारण ते भोगल्याशिवाय गत्यंतर नसतं. म्हणून श्रोते हो, हसत जगायचं आणि दुसऱ्यालाही हसवत राहायचं. यालाच तर जीवन म्हणत असतात. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. अहंकार ही जीवनाला लागलेली कीड आहे. आत्मविश्वास आणि आत्मबल ही जीवनाच्या यशाची गुरु किल्ले. स्वतःची स्तुती ही खोटी प्रतिमा आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. समाधान ही समृद्ध जीवनाची निशाणे. आकांक्षा आणि महत्वाकांक्षा या उत्तुंग जीवनाची साक्ष आहे. आनंद आणि उल्हास आपल्या यशस्वी जीवनाची पताका आहे. साथ घालणं सोपं असतं, साथ देणं कठीण असतं. वाद घालणं सोपं असतं, संवाद साधणं कठीण असतं. हात धरणं सोपं असतं, धरून ठेवणं कठीण असतं. प्रेम करणं सोपं असतं, करत राहणं कठीण असतं. चारित्र्य शुद्ध करण्यासाठी अत्तर कुठंच मिळत नसतं, कारण ते स्वबळावर प्रामाणिकपणे कष्टानं उभा केलेल्या कर्तृत्वाच्या गंधानं ते दरवळत असतं. समज म्हणजे नातं, गैरसमज नात्यात नसतोच कधी. आनंद म्हणजे नातं, दुःख नात्यात नसतंच कधी. एकमेकांसाठी खास म्हणजे नातं, टाइमपास नात्यात नसतोच कधी. एकमेकांना मिळवणं म्हणजे नातं, गमावणं नात्यात नसतंच कधी. आठवणं म्हणजे नातं, विसरणं नात्यात नसतंच कधी. जीवापाड जपणं म्हणजे नातं, मोजमापण नात्यात हे नसतंच कधी. मन मोकळं असणं हे कधीही चांगलं असतं, परंतु जीभ कधी मोकळी सोडू नये. ओझं अशा ठिकाणी उतरवून ठेवावं जिथं ते सुरक्षित राहील, आणि आपलं मन अशा ठिकाणीच मोकळं करावं जिथून ते दुसऱ्या कानापर्यंत जाणार नाही. संयमानं केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं
या जगात एकटी कधीच नसतात. कोणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतोय, ते त्याचे संस्कार असतात. अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती ही प्रत्येकजण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये. सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचं धैर्य हे आपल्यात हवं. त्यातून जे नाते टिकतील ते टिकतील, जे सोडावं लागेल तिथं इलाज नाही. समुद्राचा खारटपणा आणि हृदयात साठवून लोकांना गोड पाणी देणारं श्रीफळ आपल्याला संदेश देतं की विश्वाचा खारटपणाही तू हृदयात साठव, पण लोकांना मात्र गोडपणा देत जा. स्वधर्म पालनात करवंटाप्रमाणे कठोर आणि अंतर्यामी मलईप्रमाणे नरम राहण्याचा बहुमोल जीवन मंत्र श्रीफळ आपल्याला देतं. आनंद तिथं नाही जिथं धन मिळतं, आनंद तिथं आहे जिथं मन मिळतं. जीवनात आपण इतकं व्यस्त असावं की पश्चाताप, भीती, दुःख, तिरस्कार यासाठी वेळच असणार नाही. लक्षात ठेवावं की जीवनात रिकामी माणसंच ही सर्वात जास्त दुःखी राहतात. जीवनात हट्टीपणाची एक गाठ सोडली की त्यामध्ये गुंतलेली अनेक नाती हे मोकळे होतात. दुसऱ्याला दुःख देऊन आनंदी होतो तो दानव, दुसऱ्याच्या दुःखानं जो दुःखी होतो तो मानव, दुसऱ्याच्या सुखानं जो सुखी होतो तो महामानव, आणि स्वतः दुःख सोसून जो दुसऱ्याला सुख देतो तो देव मानव. जो वृक्ष फळांनी लगडलेला असतो तो नेहमी खाली झुकलेला असतोय. खरा गुणवान आणि धनवान माणूस हा नम्रतेनं वागतो. अहंकारी लोक मात्र वाळलेल्या लाकडासारखे कधीच वागत नाही. नम्रता हा माणसाचा सर्वात मोठा अलंकार आहे. क्षमा हाच धर्म आहे, क्षमा हाच त्याग आहे. क्षमा म्हणजेच वेद आणि क्षमा म्हणजे शास्त्र आहे. ज्याला हे कळतं तो क्षमाशील असतोय. आयुष्यामध्ये अशी झेप घ्या की नावं ठेवणाऱ्यांची झोप उडेल. भीतीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांतमय आणि मनानं गरीब जीवन चांगलं असतं. ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचं अंजन असतं तो कुठल्याही काळोखातून सहज मार्ग काढू शकतो.